तर विषय असा असतो पहा, अवलोकन. अवलोकन, आकलन, चिंतन आणि गणन. अवलोकन, चिंतन आणि गणन. आपल्याला नेमकं करायचं काय? आपण पाहतो ती स्थिती, ती परिस्थिती आणि त्या माणसांची मानसिकता. विषय हा प्रत्येकाला हवा हवासा वाटतो आणि तो आपल्याशीच निगडीत आहे असं वाटतं. पण सांगायचं हे असं आहे, परिस्थितीनुसार अनुकूलता असते, प्रतिकूलता असते. अनुकूलता असेल तर माणूस हर्ष उल्हासित असतो, आनंदित असतो. त्याला आकाश एका हातावर असल्यासारखं वाटतं आणि तो स्वप्नील अवस्थेमध्ये स्वप्नात धुंदीत असतो. याला म्हणतात भावनिकता. जेवढी तुमची भावनिकता वाढेल, भावनिकता जितकी वाढेल तितकीच काही वेळेला काही अंशी खर्चिकता देखील वाढते. पण आकलन, गणन, चिंतन ज्या वेळेला आपलं असतं ना, त्यावेळेला स्वतःची स्वायत्तता आणि आपली स्वतःची क्षमता, स्वायत्तता आणि क्षमता याला अत्यंत महत्वाचे आहे. आपली स्वायत्तता आणि सुचारू रूपाने आपल्याला नेमकं करायचं काय हे जर आपण अधोरेखित केलं ना, त्यावेळेला आपल्या जीवनाचा स्वतःचा मार्ग सापडतो. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. पण ऐकून देखील कधी कधी आपल्याला स्वतःचं आकलन होतं आणि स्वतःचं सूक्ष्म निरीक्षण देखील होतं, म्हणजे पाहणे. आकलन, निरीक्षण आणि पाहणं, अनुभवणं. कधी कधी पाहून अनुभव प्राप्तव्य होतं आणि तेही सुद्धा फार गरजेचं आहे. सभोवतालची माणसं वागतात कशी, जगतात कशी, त्यांचे भाव कसे, त्यांचं बोलणं कसं. अहंता आणि अहंकार हा मीपणाचा थाट जेव्हा जास्त होतो तेव्हा तुम्ही आम्हाला कळून चुकलात. अंतर तेवढंच ठेवायचं, अंतर तेवढंच ठेवायचं. व्यक्ती पूजा जितकी वाढते तेव्हा व्यक्ती गुलामी होते आणि व्यक्ती गुलामी जितकी वाढेल तेवढी आपण आपली कुचंबना जास्त होण्याची शक्यता असते. कारण ऐकणारा आपल्याला ऐकवण्यात ठेवतो, ऐकवणारा आपल्याला ऐकण्यात ठेवतो. तो गृहीत धरतो की लोक माझे ऐकतात आणि मी यांच्यावर सत्ता गाजवेल, आहे ना. व्यक्तिमोह, व्यक्ती आकर्षण हा दुःखाला कारण आहे. पहा, जगामध्ये व्यक्तिपूजा जेव्हा जिथं जिथं वाढते तिथं तिथं माणसं त्रस्त होतात. काही दिवस बरं वाटतं, काही दिवस गोड वाटतं, काही दिवस आनंदही वाटतो. फार छान, फार सुंदर, आपलं कार्य महान, वगैरे वगैरे वगैरे. पण वास्तवता, विस्तू बोलतो, विस्तू चटका देतो आणि कधी कधी वाफ अंगाला झळ देते, तेव्हा अग्नीची दाहकता, उकळत्या पाण्याला कुणी हात लावू नये आणि निखाऱ्याला, विस्तवाला कुणीही हातावर धरत नाही.
कारण अहंकार, मीपणा हा प्रदर्शनीय भाव आहे, खूप चिंतनीय आहे. पहा, लक्षण आणि गणना आणि सतत पाहण्यातून ऐकण्यातून आपल्याला अनुभवायला येतं. आपलं बोलणं फार गोल गोल आहे, जिलेबीच्या चक्कर सारखं. कुणाला लागूही शकतं, कुणी समजूनही घेऊ शकतं. समझने वाले को इशारा काफी है भाई, है ना. यही तो कमाल है, यही तो जानना जरूरी है. हालात, स्थिती, परिस्थिती. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. गोल गोल बोलणं हे देखील कलेचा भाग आहे. कळते पण आणि टाळते पणही यातून होतो. धन्यवाद.